Am I audible? Hello. आवाज येतोय काय हो? Please mention your roll numbers in the chat box. Arya Lotke, Gurav, Mahesh Lomte, Utkarsha Shinde. Am I audible? Yes, sir. Please mention your roll numbers in the chat box. Please mention your roll numbers in the chat box. Do it fast. We will start our next point, that is basic requirement for fulfillment of human aspiration. मानवी आकांक्षा महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मूलभूत आवश्यकता काय आहे हा पॉइंट आपण डिस्कस करणार आहोत. Please mention your roll numbers in the chat box. Good morning to all participants, those who have joined in this class. Supriya, Dheeraj, Arya, Vedita, Mansi. Omkar, Samiksha, and Rutika. Tanvi Pawar, Riddhi Phule, Pranali Parde, Sakshi Patil, Aishwarya Sarvagod, Utkarsha Shinde, Dipraj Patil. Please mention your roll numbers in the chat box. Nihal Mulani and Riddhi Phule, Rohini Shinde. Let us start. Hello. Yes, sir. Rahul Masala. Nihal Mulani is also saying, and yes, we can start. So before starting, and what kind of points we have covered, who will revise, then we can start. And till the time, and students, those who have not joined, they will join. And please mention your roll numbers in the chat box. काय काय बघितलं आपण कुठपर्यंत आलोय? Hello. Let us try to connect and previous sessions with this session. Hello. कुठपर्यंत आलोय हो? काय बघा
content of value education? We started unit number 1. Unit number 1 is related to introduction. कसं सांगायचं असतं बघा आहे ना, एखाद्याने प्रश्न विचारला आहे काय काय बघितलं किंवा कुठनं आलं, मेन पॉइंट सांगायला लागतात तिकडे आहे. म्हणायचं तिकडे आहे ना, वी स्टार्टेड युनिट नंबर 1. युनिट नंबर 1 इज रिलेटेड टू इंट्रोडक्शन ऑफ युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज. We started to understand needs for value education, then guidelines for value education we have seen, content of value education that also we have seen, and fourth point and which we will be starting to understand, that is basic requirement for fulfillment of human aspiration. मानवी आकांक्षा महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मूलभूत आवश्यकता काय आहेत हा पॉइंट आपण पाहणार आहोत. काय अडचण? यस No, sir. हा, तर बेसिक रिक्वायरमेंट काय आहेत कशासाठी? फुलफिलमेंट ऑफ ह्युमन ऍस्पायरेशन. फुलफिलमेंट म्हणजे पूर्तता करणे. ठीक आहे, कशाची पूर्तता करायची आहे तर ह्युमन ऍस्पायरेशनची. ह्युमन मानवी आकांक्षा मानवी महत्वाकांक्षा ह्यांची फुलफिलमेंट म्हणजे पूर्णता करण्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे मूलभूत आवश्यकता काय आहेत. So this point we are trying to understand. Let us start and reading few points. Let us try to understand what is actually given in the notes. काय म्हणलं बघा ना, पहिला छोटासा पॅरा आहे तो वाचतोय मी, आपण समजून घेऊया आणि मग पूर्ण स्लाइड बद्दल समजून घेऊया. ठीक आहे. When we try to find out if we have fulfilled our basic aspirations, इट इज नॉट ऑलवेज सो अफर्मेटिव्ह. प्रत्येक वेळेस आपल्या बेसिक ऍस्पायरेशन्स पूर्ण होतीलच आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न करेलच असं नाही आहे. देर इज क्वाइट अ गॅप बिटवीन आवर बेसिक ऍस्पायरेशन्स अँड आवर स्टेट ऑफ बिईंग. स्वप्न पाहिली आपण, ठीक आहे, महत्वाकांक्षा आहेत बऱ्याच काही, पण सध्या त्या पूर्ण झाल्यात का? तुम्ही तर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये. येस, हॅलो. So there is a gap and there is a huge gap म्हणूया आपण. There is a huge gap between basic aspirations and our state of being. State of being म्हणजे सद्यस्थिती. सद्यस्थितीचा विचार केला आणि आपले बेसिक ऍस्पायरेशन्स ज्या आपण आपल्या आहेत ह्या दोघांमध्ये ह्यूज गॅप आहे असं म्हणतोय. आहे का मग? हॅलो. यस सर. हा, फक्त जे लेट जॉईन होतात बरं का, ते चॅटबॉक्स मध्ये त्यांचा रोल नंबर न टाकल्यामुळे ऍबसेंट राहतात. ह्याला मी काही नाही करू शकत. ठीक आहे, मी परत एकदा मधनं सांगतोय आणि एकदा सेशन चालू झाल्यावर माझ्या पण लक्षात नाही राहत हे सांगायचं. सो दोज हू हॅव जॉईन्ड लेट, आय एम रिक्वेस्टिंग देम आहे ना, प्लीज मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. सो देर इज ह्यूज गॅप आहे ना बिटवीन बेसिक ऍस्पायरेशन्स अँड आवर स्टेट ऑफ बिईंग. सद्यस्थिती आणि आपल्या महत्वाकांक्षा ह्यांच्यामध्ये ह्यूज गॅप आहे. जरी आपण तो भरून काढण्यासाठी प्रयत्न करत असू आहे, पॉझिटिव्हली अफर्मेटिव्ह म्हणजे यस म्हणत. वेन वी रिफ्लेक्ट ऑन ऑल द एफर्ट्स वी आर मेकिंग, ज्यावेळेस आपण पाहतोय, रिफ्लेक्शन म्हणजे काय बघा, आपण रिफ्लेक्शन म्हणजे मागे जाऊन म्हणूया. ठीक आहे, ज्यावेळेस आपण पाहतो आपले एफर्ट्स म्हणजे आपले जे काही प्रयत्न आहेत जे आपण आपल्या बेसिक महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी लावलेले आपले जे प्रयत्न आहेत त्यांना आपण ज्यावेळेस पाहतोय ना, वी कॅन इझिली सी दॅट, आपण सहजपणे ते पाहू शकतोय, वी आर जनरली वर्किंग फॉर अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज. त्यावेळेस असं आढळून येणार आहे की आपण सगळेजण कशासाठी काम करतोय तर अक्युम्युलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज, भौतिक सुविधा गोळा करण्याच्याच मागे आपण लागलेलो आहे असं आपल्याला जाणवेल. The basic problem is that we have assumed, काय अज्युम केलंय, happiness and prosperity will automatically come when we have enough physical facilities. आपल्यापाशी भौतिक सुविधा जर पुरेशा प्रमाणामध्ये असतील तर आपण आनंदी आणि समृद्धी ऑटोमॅटिक होऊ. येतं का लक्षात बघा? आणि हा बेसिक प्रॉब्लेम आहे जो आपण अज्युम म्हणजे मान्य करून चाललेलो आहे पुढे. येतं का लक्षात काय म्हणलं इकडे? हॅलो. यस. बेसिक प्रॉब्लेम काय आहे ना, बेसिक प्रॉब्लेम इज दॅट वी हॅव अज्युम्ड, आपण असं मानलेलं आहे
हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी विल ऑटोमॅटिकली कम अँड ऑटोमॅटिक ह्या गोष्टी येतील आनंद आणि समृद्धी ह्या ऑटोमॅटिक गोष्टी येतील कधी वेन वी हॅव इनफ फिजिकल फॅसिलिटीज ज्यावेळेस पुरेशा प्रमाणात आपल्यापाशी भौतिक सुविधा असतील तर त्यावेळेस आपोआप म्हणूया ऑटोमॅटिक म्हणजे आपोआप आपल्यामध्ये हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी येईल हे बेसिक अझम्पशन जे आहे हा प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या काय अडचण दिस इज समथिंग वी नीड टू एक्सप्लोर आणि खरंच ह्याचा आपण शोध घेतला पाहिजे अभ्यास केला पाहिजे इन आवर लाईफ आपल्या आयुष्यामध्ये वेअर वी आर पुटिंग आवर वेअर आर वी पुटिंग काय म्हणलं बघा ना वेअर आर वी पुटिंग इन आवर एफर्ट्स आपण कुठे आपले प्रयत्न आहे ना टाकायला लागलोय ह्याचं आपण एक्सप्लोरेशन केलं पाहिजे ह्याचं संशोधन केलं पाहिजे ह्याला समजून घेतलं पाहिजे मोस्ट ऑफ द टाइम वी आर फोकसिंग ओनली ऑन फिजिकल अक्युमुलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज ह्या स्लाइड बद्दल काय अडचण No, sir. आपण जातोय पुढे फास्ट ठीक आहे इफ कंटिन्युटी ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी इज नॉट अचीव्ड आहे आणि ज्यावेळेस आपली आनंदी आणि समृद्धी ह्या कंटिन्युअस आहे ना निरंतर कंटिन्युटी म्हणजे काय निरंतर असा अर्थ घ्यायचा आहे कंटिन्युअस म्हणजे 24/7 कंटिन्युटी ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी इज नॉट अचीव्ड बाय जस्ट accumulating and physical facilities then what else is essential to do जर आपण हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी हे मिळवण्यासाठी अक्युमुलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटी केली आणि तरी पण आपल्याला जर निरंतर कंटिन्युअस हॅपीनेस जर मिळत नसेल देन डेफिनेटली व्हॉट एल्स असं दुसरं काय आहे ना इज इसेन्शियल महत्वाचं आहे टू डू करण्यासाठी येतं का लक्षात बघा हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी ह्या फिजिकल फॅसिलिटीजनी मिळतात असं समजून जर आपण त्या डायरेक्शननी जर पळायला लागलो तिकडे भरपूर फिजिकल फॅसिलिटीज गोळा केल्यात म्हणूया अक्युमुलेट केल्यात म्हणूया आणि पुढच्या लेवलला मग असं होऊन पण जर कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी जर मिळत नसेल तर आपण नेमकं काय करायला पाहिजे आणि महत्वाचं असं काय केलं पाहिजे असा प्रश्न इकडे लेट अस ट्राय टू फाइंड आउट बाय आस्किंग धिस क्वेश्चन टू अवर सेल्फ मग प्रश्न विचारायचा असं करून पण सगळं करून पण जर आपल्याला कंटिन्युअस हॅपीनेस आणि प्रॉस्परिटी मिळत नसेल तर खालचे प्रश्न विचारायचे येतात इज दी हॅपीनेस इन माय फॅमिली माझ्या कुटुंबामध्ये इज दी अनहॅपीनेस बर का इज दी अनहॅपीनेस माझ्या कुटुंबामध्ये दुःख आहे काय येतं का लक्षात बघा इज दी अनहॅपीनेस इन माय फॅमिली मग हे जर असेल तर मग पुढचे 2 पॉइंट आहेत मोर ड्यू टू लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटीज नसल्यामुळे ते दुःख आहे का और किंवा मोर ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप का आपल्या नातेसंबंधांना आपण पूर्ण न केल्यामुळे तो अनहॅपीनेस आहे अनहॅपीनेस असण्याचे 2 कारण असू शकतात फिजिकल फॅसिलिटी हे एक असू शकेल आणि दुसरं तितकंच महत्वाचं लॅक ऑफ फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप आपल्या नातेसंबंधांची परिपूर्तता करण्यामध्ये आपल्याला अपयश आलेलं आहे लॅक आहे आपण कमी पडलेलो आहे तिकडे येतं का लक्षात काय म्हणलं इकडे हॅलो Yes, sir. Yes, sir. म्हणजे जर कोणी जर फिजिकल फॅसिलिटीज समोर ठेवून जर मिळवत गेलं तिकडे ठीक आहे अक्युमुलेशन ऑफ फिजिकल फॅसिलिटीज करून जर आनंद आणि समृद्ध मिळणार असेल ह्या मार्गाने आपण चाललो गेलो पुढे ठीक आहे we achieved a lot of physical facilities in the life and we are struggling to get continuous happiness and prosperity then also we are not able to achieve continuous happiness and prosperity in such cases we will have to ask ourselves what else is essential to do आहे ना in the life ह्या आयुष्यामध्ये असं काय मग केलं पाहिजे आपण ठीक आहे आणि मग त्याच्यासाठी 2 क्वेश्चन्स विचारायचे एकच क्वेश्चन आहे तो 2 ह्याच्यामध्ये स्प्लिट झालेला आहे इज दी अनहॅपीनेस इन माय फॅमिली माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या कुटुंबामध्ये दुःख आहे का मग तिकडे 2 पॉइंट्स आहेत मग मोर ड्यू टू ते दुःख जास्त कशामुळे आहे टू लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटीज
भौतिक सुविधा नसल्यामुळे ते दुःख आहे का मोर ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट इन रिलेशनशिप, का ते दुःख सगळ्यात जास्त असण्याचं कारण म्हणजे नातेसंबंधांची पूर्तता न केल्यामुळे किंवा नातेसंबंधाची पूर्तता करण्यासाठी आपण कमी पडल्यामुळे. लॅक म्हणजे कमी पडणे. येतं का लक्षात? हॅलो, यस. Yes, sir. Yes, sir. ह्या प्रश्नाची पण डिस्कशन कराय ना घरामध्ये, बरं का. नेमकं काय मग रिझन काय आहे? फिजिकल फॅसिलिटीज कमी असल्यामुळे ते दुःख आहे घरामध्ये, का आपल्या रिलेशनशिप्स मध्ये एकमेकांना न समजून घेतल्यामुळे, त्यांची पूर्णता न केल्यामुळे आपण अनहॅपी आहोत? आपण जातोय पुढच्या स्लाइड कडे. वेन यू एक्सप्लोर इन टू इट, ज्यावेळेस तुम्ही हे सर्व पाहचाल, अभ्यास करचाल, यू विल फाइंड दॅट द मेजर रिझन फॉर द अनहॅपीनेस इन द फॅमिली इज लॅक ऑफ फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप अँड नॉट जस्ट द लॅक ऑफ फिजिकल फॅसिलिटी. फिजिकल फॅसिलिटीमुळे जास्त अडचणी नाही आहेत, फिजिकल फॅसिलिटीमुळे जास्त प्रॉब्लेम नाही आहेत. प्रॉब्लेम हे लॅक ऑफ फुलफिलमेंट इन दी रिलेशनशिप आहे, असं तुम्हाला सापडेल जर तुम्ही एक्सप्लोरेशन स्टार्ट करणार त्यावेळेस. येतं का लक्षात काय म्हणलंय? हॅलो, यस. Yes, sir. फिजिकल फॅसिलिटीज गरजेच्या आहेत, त्यांची किती गरज आहे तेवढ्याच आपण मिळवल्या पाहिजेत. जर आपण नातेसंबंध सोडून सगळं विसरून आणि फक्त फिजिकल फॅसिलिटीच्या मागे लागलो, नात्यांमध्ये परिपूर्णता आणण्याचा प्रयत्नच नाही केला, तरी पण आपण हॅप्पी होणार नाही. अनहॅपीनेस वी विल फाइंड इन अवर लाईफ, असं म्हणलेलं इकडे. नाव टू लुक ॲट इन्व्हेस्टमेंट ऑफ युअरच्या तिथं मी आवर असं वाचतोय. नाव टू लुक ॲट द इन्व्हेस्टमेंट ऑफ आवर एफर्ट्स, फाइंड आउट, हुडका म्हणलं तिकडे. म्हणजे आपले जे काही प्रयत्न आहेत ते आपण कुठे इन्व्हेस्ट केले पाहिजेत, ते कुठे कामी लावले पाहिजेत म्हणूया आपण. हाऊ मच टाइम अँड एफर्ट वी, यूच्या तिथं मी वी वाचतोय, ठीक आहे. वी आर इन्व्हेस्टिंग फॉर फिजिकल फॅसिलिटी. हाऊ मच टाइम, आपण किती वेळ आहे आणि किती प्रयत्न, हाऊ मच टाइम अँड एफर्ट, किती प्रयत्न आणि किती वेळ आहे आपण तिकडे इन्व्हेस्ट करणार आहोत. कशासाठी? फिजिकल फॅसिलिटीज साठी. हे पहिल्यांदा आपण हुडकून काढलं पाहिजे, किती टाइम आणि किती प्रयत्न आपण फिजिकल फॅसिलिटीज साठी देणार आहोत. and how much time and effort we are investing for fulfillment in relationships. नातेसंबंधांसाठी पण आपण किती टाइम आणि किती प्रयत्न देणार आहोत हे पण आपण हुडकलं पाहिजे. येतंय का लक्षात? आपले नेमके प्रयत्न कुठं आपण इन्व्हेस्ट करतोय, कुठे आपले प्रयत्न आपण कामी लावतोय. त्याच्यासाठी दोन गोष्टी, फिजिकल फॅसिलिटीज अँड रिलेशनशिप्स, ह्या दोघांकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे ना. हाऊ मच टाइम अँड एफर्ट we are investing for physical facilities, that also we will have to find. And next thing also we will have to find that how much time and effort we are investing for fulfillment in relationships. नातेसंबंधांची परिपूर्तता करण्यासाठी पण आपण किती वेळ आणि किती प्रयत्न लावणार आहोत, त्याच पद्धतीने फिजिकल फॅसिलिटीज साठी आपण किती वेळ आणि किती प्रयत्न लावणार आहोत. ह्या दोघांची दोन्ही प्रश्नांची उत्तर आपण हुडकायची आहेत. लेट अस फाइंड आउट असं म्हणलेलं इकडे, फाइंड आउट. आलं का लक्षात? हॅलो, Yes, sir. ह्या स्लाइड बद्दल काय अडचण, ह्या स्लाइड बद्दल काय अडचण असेल तर विचारा, नाही तर पुढे जाऊया आपण. हॅलो, काय अडचण? नो सर. ठीक आहे. मग जनरली सर्वसामान्यतः काय होतं बघा, most of the time and effort is being invested for physical facilities, assuming that everything is going to be fine when there is enough physical facility and there will be no unhappiness in the family. सर्वसामान्यतः काय होतंय, मोस्ट ऑफ द टाइम आणि एफर्ट, आपले सर्व वेळ आणि प्रयत्न इज बीइंग इन्व्हेस्टेड, हे खर्ची होतात म्हणूया आपण, फॉर फिजिकल फॅसिलिटी, भौतिक सुविधांसाठीच खर्च होतात. assuming that everything is going to be fine, असं मान्य करत चाललोय की आपण फिजिकल फॅसिलिटी मुळे सर्व काही फाईन होणार आहे, सर्व काही छान होणार आहे, सर्व काही सुंदर होणार आहे.
वेन देअर इज इनफ फिजिकल फॅसिलिटी, ज्या वेळेस आपल्याकडे भौतिक सुविधा ह्या पुरेशा प्रमाणात असतील त्यावेळेस सगळं काही व्यवस्थित होणार आहे असं आपलं अजम्पशन, असं आपलं गृहीतक असल्यामुळे आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यात जास्त वेळ आणि आपला प्रयत्न आहे ना आपण फक्त फिजिकल फॅसिलिटी अक्युमुलेट करण्यासाठी घालवणार आहोत. देअर विल बी नो अनहॅपीनेस इन दी फॅमिली, आणि त्याच्यामुळे आपल्याला असं वाटू शकेल की आपल्या फॅमिलीमध्ये दुःख कधीच येणार नाही. द प्रॉब्लेम्स आर मोर ड्यू टू लॅक ऑफ फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप. पण ऍक्च्युअल प्रॉब्लेम जर बघितला तो सगळ्यात जास्त दुःख असण्याचं कारण काय आहे तर लॅक ऑफ फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप. आपण नातेसंबंधांची पूर्तता करण्यासाठी कमी पडल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये जास्त दुःख येतं. आपण एकमेकांना समजून नाही घेत आहे, फॅमिली मेंबर्सला नेमकं काय पाहिजे हे आपण समजून नाही घेत आहे. वी आर इन्व्हेस्टिंग मेजर पार्ट ऑफ आवर टाइम अँड एफर्ट फॉर फिजिकल फॅसिलिटी. आपल्या आयुष्यामधला सगळ्यात जास्त वेळ आणि प्रयत्न हा आपण फिजिकल फॅसिलिटी म्हणजे भौतिक सुविधा मिळवण्यासाठी घालवतोय, आणि तो प्रॉब्लेम आहे. आपण आपल्या नातेसंबंधांना कमी वेळ देतोय, आपण नातेसंबंधांना सुधारण्यासाठी कमी प्रयत्न करतोय, आणि त्याच्यामुळं आपल्या फॅमिलीमध्ये दुःख येण्याचं कारण आहे बघा. इन शॉर्ट आहे थोडक्यात, फॉर ह्युमन बिईंग फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी आहे. फिजिकल फॅसिलिटी म्हणजे भौतिक सुविधा लागत नाही असं नाही सांगत आहे आपण. फिजिकल फॅसिलिटी इज आर, जर अनेक वचन असेल तर आर वापरायचं. फिजिकल फॅसिलिटीज आर, फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी, बट रिलेशनशिप इज ऑल्सो नेसेसरी. नातेसंबंध पण तेवढेच महत्वाचे आहेत, बरोबर का? हॅलो, यस सर. मग ह्या दोघांचा ताळमेळ घालायचा आपल्याला लक्षात घ्या. फिजिकल फॅसिलिटीज भौतिक सुविधा पण मिळवायच्या आहेत, पण हे मिळवत असताना आपले नातेसंबंध तुटले नाहीत पाहिजे. नातेसंबंधांना कमी वेळ देऊन, कमी प्रयत्न देऊन त्यांची पूर्तता कमी करणे हे नाही होऊ द्यायला पाहिजे. आपण दोन्ही गोष्टींना तेवढंच महत्व द्यायला पाहिजे. accumulating physical facilities and simultaneously we have to take care and fulfillment of our relationships. नातेसंबंध जपण्यासाठी पण आपण तेवढेच प्रयत्न करायचे. ह्या स्लाइड बद्दल काय अडचण? हॅलो, नो सर. ठीक आहे, जाऊया पुढे. येस सर. इन फॅक्ट, मग वस्तुतः आहे ना, बाय सीइंग दिस, हे सर्व पाहिल्यानंतर आहे ना, वी कॅन अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन अॅनिमल्स अँड ह्युमन बिईंग्स. हे सर्व पाहिल्यानंतर आपण मग आता समजून घेतलं पाहिजे प्राणी आणि मानव आहे ना ह्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे. वी कॅन अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन अॅनिमल्स अँड ह्युमन बिईंग्स. मग लेट अस स्टार्ट आहे ना अंडरस्टँडिंग आहे ना व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अॅनिमल अँड ह्युमन बिईंग. प्राण्यामध्ये आणि मानवामध्ये नेमकं काय फरक आहे. फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी फॉर अॅनिमल्स ऍज वेल ऍज फॉर ह्युमन बिईंग्स. भौतिक सुविधांचा जर विचार केला तर प्राण्यांना पण त्या आवश्यक आहेत आणि मानवाला पण त्या आवश्यक आहेत. काय अडचण? हॅलो, फिजिकल फॅसिलिटी म्हणजे भौतिक सुविधा. फिजिकल फॅसिलिटी मध्ये बरं का, भौतिक सुविधेमध्ये काय काय येतं मी परत एकदा रिपीट करतोय. कुणाला जमीन पाहिजे असते, कुणाला घर पाहिजे असते, कुणाला गाडी पाहिजे असते, कुणाला बंगला पाहिजे असते, कुणाला शेतजमीन पाहिजे असते, कुणाला दागिने पाहिजे असते. इन शॉर्ट आहे ना, मनी म्हणजे फिजिकल फॅसिलिटी. मनीनीच आपण, करन्सीनीच आपण फिजिकल फॅसिलिटी घेऊ शकतोय. लक्षात घ्या ना, भौतिक सुविधांची पूर्तता ही पैशामुळेच होणार आहे. मग फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी फॉर अॅनिमल्स. आता तुम्ही म्हणणार प्राण्यांना कुठे दागिने लागतात, ठेवा तिथंच ठेवा, हो तिथंच ठेवा. यस, हॅलो. मग इकडे प्रश्न असा असेल की प्राण्यांना कुठं फिजिकल फॅसिलिटी लागते, प्राण्यांना कुठे दागिने लागतात, प्राण्यांना कुठे जागा लागते, प्राण्यांना कुठे गाडी लागते, बंगला लागते. ठीक आहे, मग फिजिकल फॅसिलिटीज ह्या कशाच्या स्वरूपात आहेत? बेसिक गरजांच्या स्वरूपात आहेत. प्राण्यांना अन्न लागतं का? हॅलो, येस सर. येस सर. प्राण्यांना अन्न लागतं, प्राण्यांना निवारा लागतो. अन्न, वस्त्र लागत
तर का नाही लागत म्हणूया आपण, ठीक आहे. मानवाच्या त्या गरज आहेत बेसिक, पण प्राण्यांसाठी त्यांना अन्न आणि निवारा ह्या मला वाटतं मूलभूत गरजा असाव्यात. येस. मग त्या त्यांच्या काय असणार आहेत, फिजिकल फॅसिलिटीज असणार आहेत. त्यांचं स्वतःचं अस्तित्व टिकण्यासाठी त्यांना प्रजनन करायला लागणार आहे, रिप्रोडक्शन करायला लागणार आहे, ती पण त्यांची गरज आहे. येस. हॅलो. येस सर. मग त्या त्यांच्या फिजिकल फॅसिलिटीज आहेत, त्यांच्या अॅनिमलच्या फिजिकल फॅसिलिटीज वेगळ्या आहेत असं म्हणूया आपण, पण त्यांना पण त्या गरजेच्या आहेत. जसं माणसाला गरजेचे आहेत तसंच फिजिकल फॅसिलिटीज नेसेसरी फॉर अॅनिमल ॲज वेल ॲज ह्युमन बिईंग. बट फॉर अॅनिमल्स, प्राण्यांसाठी इट इज नेसेसरी ॲज वेल ॲज ॲडेक्वेट. फिजिकल फॅसिलिटीज आर नेसेसरी, गरजेच्या आहेत, आणि ॲज वेल ॲज ॲडेक्वेट म्हणजे पुरेशा पण आहेत. तेवढ्यावरतीच त्यांचं समाधान होतंय असं आपण समजतोय बरं का. हे समजणं आपलं चुकीचं असू शकेल, माहित नाही मला. आपण समजून घेतोय, आपण त्यांना असं समजतोय की त्यांच्या फक्त फिजिकल फॅसिलिटीजनी ही गरज आहे आणि त्या पुरेशा आहेत तेवढ्या. त्यांच्यामध्ये नातेसंबंध असतात का नाही ह्याचा विचार तुम्हीच करा. ते त्यांच्या आई वडिलांना, भाऊ बहिणींना त्या फिलिंग्स त्यांच्यामध्ये असतात का नाही, दॅट यू थिंक. Only they are struggling for physical facilities. That is the difference between, basic difference between animals and human beings. But in case of human beings, once we are considering and there is relationship, we are following, we are fulfilling that relationship. आपण एकदा ती नातेसंबंध ठरवले, डिसाइड केले, नातं डेव्हलप केलं, तर ते आपण फॉलो करतोय. फॉलो करत असेल तरच आपण ह्युमन बिईंग म्हणायचंय स्वतःला. अदरवाइज वी आर अॅनिमल्स. यस. हॅलो. बरोबर का? येस सर. मग परंतु आहे ना, वेन इट कम्स टू ह्युमन बिईंग्स, ज्यावेळेस ह्युमन बिईंग्स कडे येतोय आपण, मानवाकडे आपण ह्या गोष्टी घेऊन येतोय, दॅट इज नॉट द केस. दॅट इज नॉट द केस म्हणजे अशी केस नाहीये, ठीक आहे. कसली केस नाहीये. फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी, बट फिजिकल फॅसिलिटी अलोन इज नॉट गोइंग टू सफाइस फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन बिईंग. फिजिकल फॅसिलिटी इज नेसेसरी. फिजिकल फॅसिलिटी, भौतिक सुविधा ह्या गरजेच्या आहेत. बट परंतु आहे ना, फिजिकल फॅसिलिटीज अलोन, एकट्या ह्या फिजिकल फॅसिलिटी, एकट्या ह्या भौतिक सुविधा इज नॉट गोइंग टू सफाइस, पुरेशा असणार नाहीयेत फॉर द फुलफिलमेंट ऑफ ह्युमन बिईंग. मानव म्हणून होण्यासाठी, त्याची पूर्तता करण्यासाठी आपल्याला तेवढ्याच फिजिकल फॅसिलिटी ह्या पुरेशा नाहीयेत एकट्याच. म्हणजे फक्त फिजिकल फॅसिलिटीज मिळाल्या म्हणजे आपलं आयुष्य सफल झालं असं नाहीये मानवासाठी. प्राण्यांसाठी इट इज सफिशियंट, इट इज नेसेसरी ॲज वेल ॲज ॲडेक्वेट. फॉर ॲनिमल्स फिजिकल फॅसिलिटीज आर नेसेसरी ॲज वेल ॲज ॲडेक्वेट. गरजेच्या पण आहेत आणि पुरेशा पण आहेत. बट फॉर ह्युमन बिईंग्स अलोन फिजिकल फॅसिलिटी इज नॉट गोइंग टू सफाइस, पुरेशा नाहीयेत त्या फॉर द फुलफिलमेंट ऑफ ह्युमन बिईंग. आलं का लक्षात? हॅलो. येस सर. When a human being has a lack of physical facilities, ज्यावेळेस मानवाकडे अपुऱ्या प्रमाणात म्हणूया फिजिकल फॅसिलिटीज असतील, ही ऑर शी आहे ना, बिकम्स अनकम्फर्टेबल अँड अनहॅप्पी. तो किंवा ती अनकम्फर्टेबल म्हणजे काय म्हणणार हो? कम्फर्टला पण आराम असं म्हणतो, आणि अनकम्फर्टला थोडक्यात काय म्हणणार, आराम नसल्यासारखा आपण विचार करणार. येस. हॅलो. येस सर. म्हणजे आपल्याला, अस्वस्थ. हा, अस्वस्थ. बघा शब्द त्यांनी सांगितला ना, अनकम्फर्टेबल म्हणजे अस्वस्थ असल्यासारखं वाटणार आपल्याला. अनहॅपी म्हणजे दुःखी असल्यासारखं वाटणार. का? वेन ह्युमन बिईंग हॅज अ लॅक ऑफ, हे आपलं अझम्पशन आहे. कमी फिजिकल फॅसिलिटी असल्यामुळे तो किंवा ती, म्हणजे ह्युमन बिईंगला कन्सिडर करतोय आपण, तो किंवा ती आहे ना, बिकम्स अनकम्फर्टेबल अँड अनहॅपी वन्स ही ऑर शी आहे ना गेट्स फिजिकल फॅसिलिटी. त्याला किंवा तिला आहे ना ज्यावेळेस भौतिक सुविधा मिळतात, ही ऑर शी, तो किंवा ती आहे ना, फॉरगेट्स अबाउट इट.
विसरून जातात ते आपल्याला फिजिकल फॅसिलिटीज मिळल्यात अँड स्टार्ट्स थिंकिंग अबाउट मेनी अदर थिंग्स. आणि पुन्हा एकदा काय करतात, विचार करायला चालू करतात अजून काही वेगळ्या फिजिकल फॅसिलिटीज मिळवण्यासाठी. मिळलेल्या फिजिकल फॅसिलिटीज विसरून जातात. हा बेसिक प्रॉब्लेम आहे बरं का. काही जणांना 2 चाकी गाडी मिळाल्यानंतर बरं का आपल्याकडे 4 चाकी गाडी असावी असं वाटतं, ठीक आहे. मग ते चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. एक गाडी घेतली, एक 2 चाकी घेतली, एक 4 चाकी घेतली आहे. पण एक 4 चाकी घेतली हे विसरून जातात ते. अजून एक 4 चाकी पाहिजे असं वाटतं त्यांना. येतंय का लक्षात? हॅलो हॅलो. Yes, sir. आपल्याला ज्या काही फिजिकल फॅसिलिटीज आहेत त्या विसरतात. तो किंवा ती आपल्याला फिजिकल फॅसिलिटीज ज्या मिळाल्यात त्या विसरून जातात आणि पुन्हा नवीन फिजिकल फॅसिलिटीज मिळवण्याच्या आपण माग लागतोय किंवा त्याचा विचार करायला चालू करतोय. स्टार्ट थिंकिंग अबाउट मेनी अदर थिंग्स. जाऊया आपण पुढे. सो म्हणून ठीक आहे, वी कॅन कन्क्लूड दॅट, आपण ह्या निष्कर्षावरती येतोय, फिजिकल फॅसिलिटीज नेसेसरी फॉर अॅनिमल्स, भौतिक सुविधा ह्या प्राण्यांसाठी गरजेच्या आहेत. इट इज नेसेसरी फॉर ह्युमन बिईंग ऑल्सो, आहे मानवासाठी पण त्या गरजेच्या आहेत. ऑल्सो म्हणजे मानवासाठी सुद्धा आहे ना, ऑल्सो म्हणजे सुद्धा. हवेवर जरी असं असलं तरी आहे, फॉर अॅनिमल्स प्राण्यांसाठी फिजिकल फॅसिलिटीज नेसेसरी ऍज वेल एज ऍडेक्वेट. फिजिकल फॅसिलिटीज ह्या गरजेच्या आहेत आणि त्या पुरेशा आहेत. तेवढ्याच फिजिकल फॅसिलिटीज मिळल्या तर प्राणी जगू शकतात. बट फॉर ह्युमन बिईंग फिजिकल फॅसिलिटीज नेसेसरी, फिजिकल भौतिक सुविधा ह्या गरजेच्या आहेत. बट फिजिकल फॅसिलिटी अलोन इज नॉट ऍडेक्वेट. फक्त फिजिकल फॅसिलिटी ह्या एकट्याच आपल्याला पुरेशा नाहीयेत. येतं का लक्षात? हॅलो. यस Yes, sir. येस सर. हे समजून घ्या, आपल्याला फिजिकल फॅसिलिटी सोबत रिलेशनशिप्स पण आहेत. हा फरक आहे प्राण्यांमध्ये आणि आपल्यामध्ये. प्राण्यांमध्ये त्यांचा भाऊ कोण आहे, बहीण कोण आहे किंवा आई कोण आहे, वडील कोण आहे प्राण्यांना नसतं कळत. ते लहान आहे तोपर्यंतच कळतं म्हणूया आपण, जोपर्यंत ते दूध पित असतात. हे कसं आहे बघा ना, जसं मोठं होत जातात ते विसरून जातात आहे. आता ऍक्च्युअली आपण त्यांच्या जागेवर जाऊ नाही शकत. आपल्याला माहित नाही विसरतात का विसरून जातात का नाही हे आपल्याला नाही माहित. बट दिस इज ऑल्सो अवर अझम्पशन. दिस मे बी रॉंग. हे चुकीचं आपलं अझम्पशन असू शकेल की त्यांना फक्त फिजिकल फॅसिलिटीज मिळल्या बरं का. आणि हे थोडस कॉन्ट्राडिक्टरी आहे बरं का. हे आपण समजतोय असं की प्राण्यांना फक्त फिजिकल फॅसिलिटीज मिळल्या म्हणजे ते आनंदी आणि सुखी राहतात. हे चुकीचं पण असू शकेल. आजकाल बघा ना, प्राण्यांमध्ये पण ती भावना यायला लागली ह्युमन बिईंग्सची. जर आपण प्राण्यांना जोरात ओरडलो, खवळलो, रागवलो तर त्यांना पण राग येतो माहित नाही आता. हॅलो. येस सर. हा म्हणजे बघा ना, त्यांच्यामध्ये पण ती रिस्पेक्टची भावना यायला लागली आहे म्हणूया आपण, किंवा आहेच ती आधीपासून, फक्त आपल्याला कळलेलं आहे की नाही माहित. हा थोडासा मुद्दा जो आहे कॉन्ट्राडिक्टरी आहे ना, विरोधाभास करणारा हा मुद्दा आहे. मग आपण प्राणी आणि ह्युमन बिईंग्सला सारखंच जर समजलं तर मग आपलं वाक्य कसं होईल की सगळे प्राणी हे ह्युमन बिईंग असतील कधी तर त्यांच्याकडे त्या 9 व्हॅल्यूज 9 फिलिंग्स असतील तर आहे ना, ज्या मानवामध्ये आहेत. त्रासजी आरजीजीएल आहे. मग त्यांना फिजिकल फॅसिलिटीज पण पाहिजेत आणि त्यांना मग काय पाहिजे, रिलेशनशिप्स पण पाहिजेत आहे. काही शेतकरी आपल्या पाळीव प्राण्यांना आपल्या नातलगासारखं जपतात का? Yes, sir. का लक्षात बघा. काही शेतकरी आपले जे काही पाळीव प्राणी असतात शेतामध्ये पाळलेले, ठीक आहे, त्यांना नातलगासारखं जपतात ते. ते आपल्याला समजून घ्यायचं आहे ना, लक्षात घ्या. फिजिकल फॅसिलिटीज थोडक्यात काय बघा ना, फिजिकल फॅसिलिटीज आर नेसेसरी बट अलोन फिजिकल फॅसिलिटी विल नॉट बी सफिशियंट फॉर ह्युमन बिईंग
to be happy and prosperous. Along with physical facilities, relationships are also equally important. जाऊया पुढे. Yes, sir. इथपर्यंत काय अडचण? जर कोणाला काय असेल तर बोला. दुमत काय असेल तर बोला. आपण जे डिस्कस करतोय ते समजतंय का बघा. यस, जाऊया पुढे. Yes, sir. मग नॅचरल ऍक्सेप्टन्सने जर विचार केला बघा, while we do have a natural acceptance to live in a relationship, नातेसंबंधामध्ये जगणं हे सहस्वीकृतीच्या आधारेवर आपण चाललोय पुढे. आर वी ऍक्च्युअली एबल टू एन्श्युअर लिव्हिंग इन रिलेशनशिप, असा प्रश्न विचारलाय तिकडे. म्हणजे नेमकं आपल्याला बरं का असं खात्री करत जगायचं आहे का की नातेसंबंधामध्ये जगणं हे गरजेचं आहे. आर वी ऍक्च्युअली एबल टू एन्श्युअर, अशी खात्री करत लिव्हिंग म्हणजे जगतोय का म्हणूया आपण इन द रिलेशनशिप, म्हणजे नातेसंबंधामध्ये. नातेसंबंधांना समजून घेत, नॅचरल ऍक्सेप्टन्स ठेवत, नैसर्गिक सहस्वीकृती म्हणा रिलेशनशिप मध्ये जगणं हे गरजेचं आहे का असं समजत, असा प्रश्न आहे तिकडे बरं का. असं जगायचं आहे का पण विचारलेलं आहे तिकडे. अशी खात्री करत जगायचं आहे का, क्वेश्चन मार्क आहे. हॅव वी अंडरस्टूड दिस ऑर जस्ट अज्युम्ड इट, हे आपण समजून घेतलंय का फक्त आपण गृहीत धरलंय. हे दोन प्रश्न परत एकदा आपल्या रिलेशनशिप बद्दल आपल्या स्वतःला विचारायचे. पहिलं म्हणजे नातेसंबंधांमध्ये जगणं आहे हे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का? हॅलो, लिव्ह इन अ रिलेशनशिप, नातेसंबंधामध्ये जगणं आहे नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे का? येस ऑर नो फॉर अ ह्युमन बिईंग? Yes, sir. ह्युमन Yes, sir. बिईंग साठी नातेसंबंधामध्ये जगणं हेच नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे. मग असं असेल तर आर वी ऍक्च्युअली एबल टू एन्श्युअर, मग खरंच आपण खात्री करत असं जगतोय काय ना, लिव्हिंग म्हणजे जगणं इन रिलेशनशिप, नातेसंबंधांमध्ये खरंच आपण असं जगतोय का? आणि पुढचा प्रश्न, हॅव वी अंडरस्टूड, खरंच आपल्याला समजलेलं आहे का? का आपण फक्त अज्युम केलंय ना, का आपण फक्त मान्य केलंय की रिलेशनशिप मध्ये जगलं पाहिजे? समजून घेणं आणि मान्य करणं ह्या दोघांमध्ये फरक आहे. मान्य करणं म्हणजे नुसतंच मानलेलं आहे आपण पण जाणलेलं नाही. मानणं आणि जाणणं ह्या दोघांमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. मी एखाद्याला मानलं आहे ना माझा भाऊ, पण तू माझा भाऊ आहे असं जाणलंच नाही तर चालेल का? येतं का लक्षात? बघा. हॅलो, No, sir. आपण एखाद्याला मित्र मानलंय पण जाणलंच नाही हे मित्र आहे माझा, किंवा त्यांनी पण नाही जाणलं आहे ना, दुसऱ्याने मित्रांनी आपल्याला जाणलंच नाही की आपण त्याचे मित्र आहोत, तर मग तिकडे फ्रेंडशिप ह्या रिलेशनशिपचा सुरुवात होईल का? हॅलो, No, Yes. sir. So understanding and assuming both things are different, out of which understanding is more important म्हणूया आपण than assuming. मानण्यापेक्षा जाणण्याला महत्व आपण दिलं पाहिजे असं म्हणतंय तिकडे. टू एक्सप्लोर दिस फर्दर, आणि ह्याच्यामध्ये अजून थोडस खोलामध्ये जाऊन अभ्यास जर करायचा असेल तर फाइंड आउट, हुडकायला पाहिजे आपण. इफ यू वी वाचा कसं वाचणार बघा. वी म्हणजे आपण सर्वांसाठी, यू म्हणजे तुमच्यासाठी. जसं आहे तसं वाचण्याचा प्रयत्न करतो आपण. वी असा अर्थाने पण समजून घेऊया. इफ यू वॉन्ट टू लिव्ह इन रिलेशनशिप विथ अदर्स, आणि त्यात पण कसं आहे हार्मोनी ठेवत, तर हे आपण हुडकलं पाहिजे. व्हॉट वी वॉन्ट टू फाइंड आउट, if we want to live in relationship with others, or you want to live in opposition with others, म्हणजे दुसऱ्यांना
आपण आपले शत्रू समजत असं जगायचं आहे का वी वॉन्ट आपण सर्व वी वाचतो मी, ठीक आहे, वी वॉन्ट टू लिव्ह इन रिलेशनशिप विथ अदर्स, दुसऱ्यांसोबत नातेसंबंध आणि हार्मनी ठेवत जगायचं आहे का? हा पहिला 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 एक्सप्लोरेशन करायचं आहे. ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण हुडकायचं आहे. दुसरं, इफ वी वॉन्ट टू लिव्ह इन अपोजिशन विथ अदर्स, दुसऱ्यांसोबत आपण विरोधी भावना ठेवत आहे असं जगायचं आहे का? हा दुसरा आहे, दुसरी केस आहे म्हणूया आपण, ठीक आहे. तिसरी, यू बिलीव्ह और वी बिलीव्ह, आपण असा विचार करतोय का लिव्हिंग हॅज टू बी नेसेसरी इन अपोजिशन विथ अदर्स, जगणं म्हणजेच दुसऱ्याला विरोधी ठेवत जगणं, ह्यालाच जगणं म्हणायचं आहे का? देर इज स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, असं आपण विज्ञानामध्ये शिकलोय ना, डार्विनचा सिद्धांत होता ना, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, आठवतं का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. Sir. म्हणजे जर स्वतःला तिकडे आपल्याला जर जगायचं असेल तर आपण फिट राहिलं पाहिजे, सर्व्हाइव्ह करण्यासाठी आपण फिट राहिलं पाहिजे, आणि त्याच्यासाठी संघर्षच आहे. संघर्षाशिवाय आपण ठीक राहत नाही अशी कुठेतरी मान्यता ठेवल्यामुळे प्रॉब्लेम आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे जी ती उठतोय ती संघर्ष करतोय, ठीक आहे, स्ट्रगल करतोय, का तर मला जगायचं आहे. मला जगायचं ही ह्या भावनेमध्ये कसं असलं पाहिजे, आपल्या सर्वांना जगायचं ही भावना असली पाहिजे, येतं का लक्षात? बघा, 3 क्वेश्चन कळले काय? अजून आपल्याला ह्याच्यामध्ये खोलामध्ये जाऊन अभ्यास केला पाहिजे. टू एक्सप्लोर दिस फर्दर अँड वी विल हॅव टू फाइंड आउट. नंबर 1, आपण जगत असताना आपलं जगणं हे नातेसंबंधां दुसऱ्यांसोबत नातेसंबंध करत हार्मोनी साधत असं जगणं पाहिजे का? दुसऱ्या नंबरचं जे आहे ते कसलं जगणं आहे बघा, दुसऱ्याला विरोधी समजत जगणं आहे. आपण सोडून बाकी सगळे आदर्श आहेत आणि त्या आदर्शला आपले शत्रू आहे असं समजत, अपोजिशन दुसऱ्या पार्टीचे आहेत असं समजत जगणं, त्याला दुसऱ्या टाईपचं जगणं म्हणलेलं आहे. आणि तिसऱ्या टाईपचं जगणं हे अजून थोडंसं खतरनाक, लिव्हिंग हॅज टू बी नेसेसरी इन अपोजिशन विथ अदर, असा विचार करत जगणं, बिलीव्ह की आपलं जगणं हे दुसऱ्यांना अपोजिशन करत जगण्याची गरज लक्षात घेत आहे. अँड देर इज स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, जगण्यासाठी संघर्ष हाच महत्वाचा आहे, असं बिलीव्ह करत जगणं हे तिसऱ्या टाईपचं जगणं आहे, जे घातक आहे सगळ्यात. जिकडे सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट असं जरी विज्ञानाने सांगितलं असेल, काळानुसार ते बदललं पाहिजे, अदरवाईज सगळेच मरू मग आपण, बघा. अँड इफ यू फील हॅपी लिव्हिंग इन दिस वे, यातलं तिघांपैकी कुठला आन्सर बरोबर, कुठला प्रश्न जास्त आपण लक्षात घेऊन अभ्यासला पाहिजे? हॅलो हॅलो 1 2 3 मधलं कोण सांगेल? समजले का तिन्ही पॉइंट्स? First one. फर्स्ट one, sir. फर्स्ट वन इज आयडियल म्हणूया आपण. फर्स्ट वन इज आयडियल अँड वी ऑल हॅव टू एक्सप्लोर ऑप्शन नंबर 1, टू लिव्ह इन रिलेशनशिप बाय मेंटेनिंग हार्मनी विथ अदर्स. दुसऱ्या प्रकारचं जगणं हे विरोध काय म्हणणार बघा, विरोधाची भावना ठेवत जगणं असं आहे. आणि तिसऱ्या टाईपचं जगणं हे तर त्याच्यापेक्षा अजून डेंजरस म्हणूया आपण, धोकादायक म्हणूया, जिकडे स्वतःला जगण्यासाठी अशी गरज आहे की दुसऱ्याला विरोधात ठेवूनच जगणं, आणि संघर्षानेच आपण जगू शकणार आहोत, बिना संघर्षाचा आपण जगूच शकणार नाहीत, अशा टाईपचं तिसरी फिलिंग आहे, तिसरी बिलीफ आहे म्हणूया आपण. तर ह्या आपण सगळ्यांनी मिळून बरं का इकडे ह्या तिन्ही गोष्टींचा विचार करायचा आहे, खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे असं म्हणलेलं आहे. मग शेवट जगणारे आपणच आहेत, जगणारे तुम्हीच आहेत. तुम्ही कुठल्या थॉटनी जगणार आहेत ते तुमच्यावरती आहे. इथे फक्त आपण डिस्कशन करतोय काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे. हे सगळंच चुकीचं असू शकेल, हे सगळंच बरोबर असू शकेल. इट डिपेंड्स ऑन अस, इट डिपेंड्स ऑन आवर ओन अंडरस्टँडिंग. काय अडचण? येस? No, sir. Let us go to next slide. Do you have any doubt about this slide? What we will have to find out, what further we will have to explore in detail and out of these 3 options?
आणि हे तिन्ही ऑप्शन्स मधला पहिला ऑप्शन हाच ह्युमॅनिटीला धरून आहे, लक्षात घ्या. दुसरे दोन्ही ऑप्शन दुसरा आणि तिसरा हे दोन्ही ऑप्शन्स हे घातक आहेत. त्यातल्या त्यात आहे ना तिसरा ऑप्शन हा जास्त घातक आहे ना दुसऱ्या ऑप्शन पेक्षा. दुसरा ऑप्शन हा फक्त एकमेका आपण विरोधी पक्षाचे आहोत असं समजून जगतोय म्हणूया आपण. पण तिसऱ्या ऑप्शन मध्ये मी एकटाच जगला पाहिजे आणि दुसऱ्याला मारून मी जगणार, हा तिसरा खतरनाक ऑप्शन आहे जो ह्युमॅनिटीला संपवण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये. हा चुकीचा ऑप्शन आहे तिसरा. कळलं का तिन्ही ऑप्शन्स? हॅलो, येस. Yes, sir. जाऊया पुढे. डू यू हॅव एनी डिफरंट ओपिनियन अबाउट दिस स्लाइड और युअर थिंकिंग? इफ नॉट, लेट अस गो टू नेक्स्ट स्लाइड. मग लिटल इंट्रोस्पेक्शन आहे, थोडस आत्मपरीक्षण करणं आहे ना. इंट्रोस्पेक्शनचा अर्थ इकडे ब्रॅकेटमध्ये लिहिलेला आहे ना, आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण. विल शो आहे, दाखवेल ते आपल्याला. आपलं आत्मपरीक्षण केलेलं, थोडस आत्मपरीक्षण केलेलं विल शो दाखवेल आपल्याला आहे. आउट ऑफ दीज थ्री ऑप्शन्स व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल इज फर्स्ट वन. मगाशी सांगितलं एका विद्यार्थिनीने की पहिला ऑप्शन हाच नॅचरली ऍक्सेप्टेबल आहे दॅन अदर टू ऑप्शन्स. बरोबर का? आणि त्याच्यासाठी आत्मपरीक्षण केलं पाहिजे आहे ना, इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे आपल्या स्वतःचं आहे. स्वतःच्या आत्म्याला आपण विचारलं पाहिजे. आत्म्याचा आवाज हाच शेवटचा आवाज असतो, लक्षात घ्या, ज्याला आपण इनर व्हॉइस म्हणतो आहे. आतमधला आवाज आपला कमी झालेला आहे, लक्षात घ्या, बाहेरच्या निगेटिव्ह गोष्टींमुळे. यस, डेल्टा क्रोम येण्याच्या मार्गावर आहे आता. बघा ना, पहिल्यांदा डेल्टा आला, नंतर ओमिक्रोन आला, आता ह्या दोघांना एकत्रित करून डेल्टा क्रोम नावाचा व्हायरस येण्याच्या मार्गावर आहे असं सांगितलं जात आहे ना डेव्हलप्ड नेशन्स मध्ये. यस, चलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Therefore, let us start and introspecting ourselves. आत्मपरीक्षण करायला आपण चालू करूया. आणि हे दाखवेल आपल्याला, विल शो आहे ना, काय दाखवेल? आउट ऑफ दीज अबो थ्री आहे ना ऑप्शन्स, व्हॉट इज नॅचरली ऍक्सेप्टेबल फर्स्ट वन. इट मीन्स वी विल हॅव टू लिव्ह अवर लाईफ इन द रिलेशनशिप विथ अदर्स अँड वी विल हॅव टू मेंटेन हार्मनी. दिस इज द फर्स्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट ऑप्शन विच इज नॅचरली ऍक्सेप्टेबल टू एंटायर वर्ल्ड, पूर्ण जगासाठी. ठीक आहे. यू सर्टनली डू नॉट वॉन्ट टू लिव्ह इन अपोजिशन विथ अदर्स. निश्चितच आपल्याला दुसऱ्यांना विरोध करत जगणं असं आपलं जगणं नसावं, बरं का. बट यू मे बी कंडिशन टू थिंक इन अ मॅनर ऍज मेन्शन्ड इन द थर्ड ऑप्शन. पण तिसऱ्या ऑप्शनला घेऊन जगणं हे कंडिशनचं जगणं आहे, लक्षात घ्या. कंडिशन्ड म्हणजे काही लोक बघा ना, अटी ठेवून जगतात. ते घातक आहे ना, त्याला प्री कंडिशनिंग म्हणतो आपण. प्रेम पण एखाद्याबद्दल करताना अटी ठेवल्या जातात. असं केलं तर माझं तुझ्यावर प्रेम आहे, किंवा तू माझ्यावर प्रेम करतोय किंवा करते आहे, अदरवाईज ते प्रेम नाही असं समजलं जात आहे. त्याला तिकडे कंडिशन्स ठेवून केलेलं ते प्रेम म्हणायचं आहे. येतं का लक्षात? बघा ना, बऱ्याच वेळे आहे ना लीडर जे काय आहे ते कंडिशन्स ठेवतात समाजामध्ये आहे. समाजामध्ये ठेवलेल्या कंडिशन्स मुळे ऍक्च्युली ते मदत करतात म्हणूया आपण. आणि तिकडे कंडिशन काय असते? तुम्ही मला वोट करा. येतं का लक्षात? हॅलो, Yes, sir. ते कंडिशन आहे. ऍक्च्युली झालं कसं पाहिजे बघा आहे ना, बिना कंडिशनचं आहे ना तिकडे सोशल वर्क झालं पाहिजे. सामाजिक काम हे कंडिशन न ठेवता झालं पाहिजे. आणि असे बरेच कमी एक्झाम्पल्स तुम्हाला सापडतील जे कसल्याच पदाची, कसल्याच पोझिशनची अपेक्षा न करता समाजासाठी काम करतात. बरोबर का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. आणि कंडिशन ठेवून काम करणारे बरेच आहेत. मग जिकडे कंडिशन्स आल्या, प्री कंडिशन्स आल्या, तिकडे थोडासा धोका आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. तिकडे मग दुसऱ्या आणि तिसऱ्या ऑप्शनला जाणारी लोक आपल्या समोर आहेत असं आपल्याला कळलं पाहिजे.
मग त्यांना थोडस पॉझिटिव्हली सांगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपलं ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर ते त्यांच्या मार्गानेच जाणार आहेत आणि शेवट जे होणार आहे ते त्यांच्या सोबतच तो शेवट होईल असं म्हणूया आपण. आपण फक्त कुणाला बदलू शकतोय? हॅलो, बर का, मी 1-1.5-2 वर्ष झालं ना ट्राय करतोय स्वतःलाच बदलण्याचा आहे. आपण दुसऱ्यांनी कसं वागावं हे आपल्या हातात आहे का? हॅलो, नाही. नो सर. आपल्या घरातल्या लोकांनी कसं वागायचं हे आपल्या हातात आहे का? अजिबात नाही आहे. आपल्या हातात फक्त आपण कसं वागायचंय तेच तेवढं आपल्या हातात आहे, लक्षात घ्या. दुसऱ्यांनी कसं वागायचं हे दुसऱ्यांच्या हातात आहे, हे कळलं पाहिजे आपल्याला. पुढे जातोय मी आहे ना. इफ वी अडॉप्ट दी थर्ड ऑप्शन, जर आपण तिसरा ऑप्शन जर अडॉप्ट केला, मगाशी वर बघितल्याप्रमाणे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट, सर्व्हायव्हल हेच ट्रूथ समजून आहे, स्ट्रगल आहे ना, स्ट्रगल हेच ट्रूथ समजून, संघर्ष हाच सत्य समजून जर आपण जगलो आणि तिसऱ्या ऑप्शनला घेऊन जर आपण पुढे गेलो आहे ना, इट हॅज सिग्निफिकंट निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स. तर तिकडे सिग्निफिकंट म्हणजे असे ठळक दिसणारे म्हणूया आपण, निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स म्हणजे नकारात्मक परिणाम आपल्याला आहे ना इन अवर लाईफ, आपल्या आयुष्यामध्ये येणार आहेत. आपल्या आयुष्यामध्ये प्लस इन दी फॅमिली, आपल्या कुटुंबामध्ये अँड इन दी सोसायटी. थर्ड ऑप्शननी जर आपण गेलं तर तिकडे नकारात्मक परिणाम आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आपल्याला दिसणार आहेत, आपल्या कुटुंबामध्ये दिसणार आहेत आणि समाजामध्ये दिसणार आहेत. तिसऱ्या टाईपचं जे आहे ना, वरती 3 क्वेश्चन्स होते, असं बिलीव्ह करत जगणं आहे कसं, नेसेसरीली इन अपोजिशन विथ अदर्स, दुसऱ्याला विरोधी ठेवणं हीच गरज मानून जगणं आहे. आणि स्ट्रगल फॉर सर्व्हायव्हल, जगण्यासाठी, सर्व्हाइव्ह करण्यासाठी, अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष हेच लक्षात घेऊन जगणं हे चुकीचं जगणं आहे, लक्षात घ्या. असं जर जगत बसलो आपण तर तिकडे म्हणलं आहे सिग्निफिकंट निगेटिव्ह इम्प्लिकेशन्स इन अवर लाईफ, आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम येणार आहेत, इन दी फॅमिली ऑल्सो आहे, आणि तेच परत आपल्या फॅमिलीमध्ये येणार आहेत, अँड ऍट दी लास्ट इन दी सोसायटी. समजलं का? हॅलो. आणि हे सगळं करण्यासाठी इंट्रोस्पेक्शन करणं गरजेचं आहे, आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे स्वतःच. काय अडचण, काय वेगळं मत? हॅलो हॅलो, आहे का कोण बघा? वेगळं मत कोणाचं आहे का? विचारच करायचं बंद केलंय म्हणून आम्ही आहे, वेगळं मत कुठनं येणार आहे? हाय का कोणाचं वेगळं मत? काय बघा, विचार करता का नाही ह्या गोष्टींवर? बघा, डू यू रिअली हॅव यू रिअली स्टार्टेड थिंकिंग? कोण हाय का हो पलीकडे जाग? काय किती वेळा बघा ना, यस नो काहीतरी द्या की आहे ना. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. वेगळं काय मत असेल तर मांडायला चालू करा, शिका ते आहे ना. रेजिंग व्हॉइस, रेजिंग इनर व्हॉइस इज रिक्वायर्ड. अँड अनफॉर्च्युनेटली वी आर नॉट रेजिंग अवर व्हॉइस, वी आर नॉट रेजिंग अवर इनर व्हॉइस. आतला जो आवाज आहे आपला आहे तो कधी वाढवायचा आणि कधी कमी करायचा हे कळलं पाहिजे आपल्याला आहे. आपण जर इनर व्हॉइस आपला वाढवत नसेल, ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी होतात त्या ठिकाणी आपण जर आपला इनर व्हॉइस वाढवत नसेल तर मग आपण पण कसले आहोत? अन्याय करणारेच आहोत, लक्षात घ्या. यस. हॅलो. सो लेट अस स्टार्ट आहे ना रेजिंग आवर इनर व्हॉइस. इफ समथिंग इज हॅपनिंग रॉंग विथ अस, त्याच्यासाठी मग ते इंट्रोस्पेक्शन आहे ना, लिटल इंट्रोस्पेक्शन आपल्याला यायला पाहिजे, आत्मपरीक्षण आपण स्वतःच केलं पाहिजे. मी जातोय पुढे, ठीक आहे. इन रिलेशनशिप्स, नातेसंबंधामध्ये व्हॉट इज जनरली हॅपनिंग टुडे इज आहे ना समथिंग लाईक दिस. आजकाल जर नातेसंबंध पाहिले
तर असं बघायला भेटतं, असं म्हणलंय बघा ना खालती, एव्हरी टाइम आहे ना, प्रत्येक वेळी आहे, वेन देअर इज अ फाईट, ज्या वेळेस तिकडे भांडणं होतात, वी वॉन्ट टू रिझॉल्व्ह इट, आपण ती भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतोय. वी स्टार्ट द नेक्स्ट डे विथ थॉट दॅट वी डोंट वॉन्ट टू फाईट टुडे. आपण असा विचार करत जगतोय की उद्या आहे ना, नेक्स्ट डे म्हणजे दुसरा दिवस, दुसऱ्या दिवशी ही भांडणं होणार नाहीत असा विचार करत आपण जगण्याचा प्रयत्न करतोय. बट फाईट टेक्स प्लेस अगेन आहे, परत एकदा भांडण होतच. समटाइम्स, कधी कधी तर असं होतंय, बाय द एंड ऑफ द सेम डे, त्याच दिवशी आपण ठरवलंय ज्या दिवशी की आपण भांडणं नाहीत करायची, त्याच दिवशी भांडणं होतात. येतं का लक्षात? बघा, घरामध्ये पण असं दिसतंय, भाऊ भावाबद्दल भांडतो आहे ना, बहीण भावाला भांडते, बहीण बहिणीला भांडते, ठीक आहे, भाऊ भावाला भांडतो, मुलं आई वडिलांना भांडतात, आई वडील मुलांना भांडतात, ठीक आहे. मग हे भांडण झाल्यानंतर आपण ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो कुटुंबामध्ये, ठीक आहे, आणि आपण असं ठरवतो की चला आजपासून भांडायचं नाहीये. असं ठरवून पण काय होतं, त्या दिवसाच्या एंडलाच आपलं भांडण चालू होतं किंवा दुसऱ्या दिवशी ते भांडण चालू होतं परत. डज दिस हॅपनिंग विथ यू? हे तुमच्या सोबत होत आहे का? विथ युअर ब्रदर, तुमच्या भावासोबत होतंय का? विथ युअर सिस्टर, तुमच्या बहिणीसोबत होतंय का? विथ फादर, वडिलासोबत होतंय का? विथ मदर, आई सोबत होतंय का? स्पाउस म्हणजे नवरा किंवा बायको सोबत होतंय का? चिल्ड्रन म्हणजे तुमच्या मुलांसोबत होतंय का? विथ युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रांसोबत होतंय का? को वर्कर्स म्हणजे तुम्ही ज्यांच्यासोबत काम करताय त्यांच्यासोबत सुद्धा हे होतंय का? एक्सेट्रा एक्सेट्रा, वेगवेगळ्या टाईपचे रिलेशनशिप्स यू कॅन कन्सिडर ओव्हर हिअर. आणि हा प्रश्न विचारला आपल्याला, हे आपल्या सोबत होतंय का? होतं का असं? कधी 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 आपण भांडतो घरामध्ये, चल मी आजपासून बोलणार नाही वगैरे, असं बरंच काही आहे. येस? Yes, sir. मित्र मित्रासोबत भांडतो, मित्र मैत्रिणीसोबत भांडतो, मैत्रीण मित्रासोबत भांडते, आणि मग तिकडे ठरवतो आपण की चला आहे ना आजपासून भांडायचं नाही, ठीक आहे. मग असं ठरवल्यानंतर त्याच दिवशी, त्याच दिवसाच्या शेवटच्या काही घटकांमध्ये आपलं भांडण होतं परत, ठीक आहे. ह्याच्यामुळे काय होतंय ना, गेटिंग इरिटेटेड आहे, अँग्री, राग येतो, मग तिकडे इरिटेशन होण्याची भावना आपल्यामध्ये येते. नॉट स्पीकिंग फॉर डेज, बरेच दिवस आपण एकमेकांशी बोलत नाहीत, असं ठरवतो आपण तिकडे, चल आजपासून मी बोलणार नाही तुझ्याशी वगैरे, बरंच काही, ठीक आहे. ड्रॅगिंग इच अदर टू कोर्ट, कोर्टामध्ये आपण एकमेकांना खेचतो तिकडे, डायव्होर्स, सोड चिठ्ठी घेतो, एक्सेट्रा एक्सेट्रा, आर इंडिकेटर्स ऑफ द सिच्युएशन इन द रिलेशनशिप. सद्य स्थितीमध्ये ह्या गोष्टी सगळ्या घडतात आहेत, होतात आहेत. इरिटेशन होणं रिलेशनशिप मध्ये, अँग्री म्हणजे रागाला जाणं, नॉट स्पीकिंग फॉर डेज, बरेच दिवस, बरेच महिने, बरेच वर्ष न बोलणं, ड्रॅगिंग इच ऑदर टू कोर्ट, कोर्टामध्ये एकमेकांना खेचणं, डायव्होर्स, सोड चिठ्ठी वगैरे, एक्सेट्रा एक्सेट्रा, आर इंडिकेटर्स ऑफ सिच्युएशन इन द रिलेशनशिप. नाते संबंधांमध्ये सद्यस्थितीला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला समाजामध्ये, आपल्या घरामध्ये दिसतात. फॉर एन्श्युरिंग फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप, नातेसंबंधांची परिपूर्तता करण्याची जी काही खात्री आहे, इट इज नेसेसरी टू हॅव अ राईट अंडरस्टँडिंग अबाउट रिलेशनशिप. योग्य समज असली पाहिजे त्या नात्यामध्ये. राईट अंडरस्टँडिंग वर्ड इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. योग्य समज जर त्या नात्यामध्ये नसेल तर मग वर जे आपण स्लाइड बघितली, जे प्रॉब्लेम्स बघितले, ते प्रॉब्लेम्सला आपण फेस करणार, सारखी भांडणं होणार. सारखी भांडणं जर टाळायचे असतील तर राईट अंडरस्टँडिंग इज इसेन्शियल इन द रिलेशनशिप. कळलं का? हॅलो. Yes, sir. फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन बिईंग, मग मानवाची परिपूर्तता करण्यासाठी फिजिकल फॅसिलिटी, रिलेशनशिप अँड राईट अंडरस्टँडिंग, दीज 3 थिंग्स आर रिक्वायर्ड. ह्याच्याबद्दल आपण स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम मध्ये पण एक स्लाइड पाहिली होती, आठवतं का? बघा, ते आपण परत एकदा बघणार आहोत. वी कॅन सी दॅट फिजिकल फॅसिलिटी, रिलेशनशिप अँड राईट अंडरस्टँडिंग, these 3 things are distinct realities. फिजिकल फॅसिलिटी
भौतिक सुविधा, नातेसंबंध आणि योग्य समज ह्या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत रियालिटी मध्ये. वास्तविक पाहता जर बघितलं तिकडे तर ह्या तिन्ही गोष्टी वेगळ्या आहेत का हो? हॅलो. Yes, sir. भौतिक सुविधा वेगळं आहे, नातेसंबंध वेगळं आहे, योग्य समज वेगळं आहे. पण सगळीकडे आपण फिजिकल फॅसिलिटीज पाहिल्यामुळे नात्यामध्ये पण फिजिकल फॅसिलिटीज पाहतो आपण, तिथे मग प्रॉब्लेम येतो. आता तो प्रकार थोडासा कमी होत चाललाय समाजामधून बरं का. हुंडा वगैरे घेणं, बरोबर का? हॅलो. कमी होत चाललाय म्हणूया आपण. तरी पण अजून काही खेडेगावांमध्ये ती प्रथा आहे. मग तिकडे तुम्ही रिलेशनशिप न बघता तुम्ही काय बघताय, फक्त फिजिकल फॅसिलिटीज बघताय नातं जोडताना, ते चुकीचं आहे. यस. Yes, sir. मग ऑल थ्री आर रिक्वायर्ड फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन बिईंग. बघा आहे ना, महत्वाचं वाक्य आहे. ह्या तिन्ही गोष्टी ह्युमन बिईंग साठी, मानवासाठी गरजेच्या आहेत. फिजिकल फॅसिलिटीज पण गरजेच्या आहेत, रिलेशनशिप्स म्हणजे नातेसंबंध पण गरजेचे आहेत, आणि योग्य समज, राईट अंडरस्टँडिंग, ह्या तिन्ही गोष्टी ह्युमन बिईंगची परिपूर्तता करण्यासाठी रिक्वायर्ड म्हणजे गरजेच्याच आहेत. आपण लास्ट स्लाइड करा आलेलो आहे बरं का. बेसिक रिक्वायरमेंट फॉर फुलफिलमेंट ऑफ ह्युमन बिईंग. मानवी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी मूलभूत आवश्यकता काय आहेत हे आज आपण पाहिलेले आहेत. शेवटचा 1 मिनिट आहे. इफ वी इन्व्हेस्टिगेट, ज्यावेळेस आपण तिकडे काय करणार बघा, इन्व्हेस्टिगेशन करणार म्हणू आपण, पडताळून पाहणार आपण, इन टू प्रायोरिटी अमंग दीज थ्री. ह्या तिघांमध्ये जर प्रायोरिटी लावायची असेल, हे आपण शिकलो होतो आहे ना स्टुडंट इंडक्शन प्रोग्राम मध्ये, तर ती प्रायोरिटी कशी लावायची आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. वी कॅन सी दॅट राईट अंडरस्टँडिंग इज द फर्स्ट प्रायोरिटी, फुलफिलमेंट इन द रिलेशनशिप with human being is the second priority, and ensuring the physical facility with rest of nature is the third priority. ह्यांना योग्य क्रम कसा लावायचा आहे ना, त्याच्याबद्दल इकडे सांगितलेलं आहे. फर्स्ट प्रायोरिटी वी विल हॅव टू गिव्ह टू राईट अंडरस्टँडिंग. योग्य समजेला पहिली प्रायोरिटी द्यायची आहे, सेकंड प्रायोरिटी रिलेशनशिप्स, थर्ड प्रायोरिटी फिजिकल फॅसिलिटीज. थांबूया इकडे. Yes, sir. Yes, sir. Thank you very much for attending this session. I hope you have understood a basic requirement for fulfillment of human aspirations. हा पॉइंट आपला इकडे संपलेला आहे. थांबतोय आपण इकडे.